Hello everyone. Today we are going to talk about another one important concept in the chapter is the economy of Maharashtra. The economy of Maharashtra, this is a chapter number 4th and this is the 11th economics. In these chapters, today's our concept is agriculture sector. In this video, we will talk about the agriculture sector and with then the general problem in agriculture sector, measures undertaken by the government for agriculture development. आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राविषयीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र हे सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड स्टेट आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे आणि महाराष्ट्र हे आणखीन एक म्हणजे द फीचर्स ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की इट इज अ मोस्ट अर्बनाइज्ड स्टेट आहे की विथ 45% पॉप्युलेशन लिव्हिंग इन अ टाउन अँड सिटीज. And literacy rate was also good, is at 82.3% as per 2011 census. So this is a very advanced state. महाराष्ट्र हे एक अग्रेसर राज्य आहे. म्हणजे असं महाराष्ट्र हे भारतातल्या समृद्ध आणि विकसित राज्यांपैकी एक राज्य आहे. तर या राज्याच्या आपण कृषी क्षेत्राविषयीची माहिती घेणार आहोत. तर ॲग्रिकल्चर सेक्टर इज अँड अलाइन ॲक्टिव्हिटीज. Agriculture sector and allied activities play an important role in economic development of state. Agriculture sector is very important for each and every economy. And allied activities, another one allied activities sector like horticulture, animal husbandry, dairy, fishery have allied sectors and have an important role in improving the overall economic conditions, health, nutrition of the rural mass. To maintain the ecological balance, their need for a sustainable and balanced development and both agriculture and the allied sectors. Agricultural growth has a direct impact on the poverty eradication, and it is also important for a factor in content inflation, rising agricultural wages and for the employment generation. कृषी क्षेत्र हे आणि संलग्न क्षेत्र ही अतिशय महत्त्वाची असतात त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये. आणि संलग्न क्षेत्र जी आपण बघितली तर त्याची देखील आर्थिक ग्रामीण विकासाच्या भूमिका म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासामध्ये अलाइन सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर हे दोन्ही सेक्टर अतिशय महत्त्वाचे आहेत. तर ॲज पर सर्वे ऑफ इकॉनॉमिक महाराष्ट्र जर सर्वेनुसार आपण बघितलं तर 2017 and 18 द शेअर ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइन ॲक्टिव्हिटीज total gross state value added is at 12.2% during the 2016 and 17 and as against the 50.3% during the 2001 and 2 which show a decline trend over the period. कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या राज्याच्या आर्थिक विकासाची भूमिका आपण बघत असताना राज्याच्या एकूण उत्पादनाचं मूल्यवर्धित प्रमाण जे 2002 आणि 1 साली 15.3% इतकं होतं ते 2016-17 साली ते 12.2% इतकं कमी झाल्याचं आपल्याला दिसतं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये कृषी क्षेत्राचं जे एकूण उत्पादनाचं मूल्यवर्धित प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आपल्याला इथून दिसतं आहे. कारण त्याची अनेक सारी कारणं आहेत की महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये किंवा कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये अनेक साऱ्या ज्या समस्या आहेत. म्हणजे जनरल प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चर सेक्टर डिक्रीज इन ॲव्हरेज साईज ऑफ लँड होल्डिंग लीड्स टू लो फार्म प्रोडक्टिव्हिटी. Due to increase in population, the land has been divided into the small part. लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे जमिनीचा आकार आणि उत्पादकता हे कमी झालेलं आहे. कारण शेतजमिनीच्या लहान झालेल्या या सीमांत आणि अल्पभूधारक शेतकरी आधुनिक पद्धतीचं शेतीचं तंत्रज्ञान इथे वापरू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील जमिनीचा आकार कमी झाल्यामुळे उत्पादकता देखील कमी झालेली आहे. सेकंड प्रॉब्लेम इज इन्क्रीज इन द नंबर ऑफ अ स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. अल्पभूधारक म्हणजे ज्याच्याकडे शेती अतिशय कमी आहे असे शेतकरी यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे देखील उत्पादकता कमी झालेली आहे. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स लीडिंग सॉइल डिग्रेशन
रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि त्याच्यामुळे रासायनिक खत कीटकनाशकांच्या जी शेत जमिनीची प्रोडक्टिव्हिटी जी आहे, उत्पादकता जी आहे, ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. कारण रासायनिक खताच्या अतिवापरामुळे, कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीची अवनती झालेली आहे. देन आहे नेक्स्ट प्रॉब्लेम, ॲग्रिकल्चर इनडॅबिटनेस म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा. आपण बघतो की शेती व्यवसाय हा मुख्यतः मान्सूनच्या पावसावर डिपेंड असतो. म्हणजे ॲग्रिकल्चर डिपेंड्स ऑन द मान्सून. तर मान्सूनचा पाऊस हा कशा प्रमाणात येतो किंवा काही वेळेला अधिक पाऊस पडतो त्यामुळे देखील पिकांचं नुकसान होतं, काही वेळेला पाऊसच पडत नाही त्यामुळे देखील पिकांचं नुकसान होतं. आणि पर्यायानं शेतीमध्ये केलेला जो पतपुरवठा आहे त्या पतपुरवठ्यामुळे कर्जबाजारीपणा देखील तिथे वाढत असतो. त्यामुळे ॲग्रिकल्चर इनडॅबिटनेस हे देखील एक रिझन सांगता येईल आपल्याला. देन आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं की पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म अँड ॲडव्हर्स क्रॉप पॅटर्न. पीक पद्धती म्हणजे भूमी सुधारणा जो कायदा आला त्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं न झाल्यामुळं आणि पीक पद्धती म्हणजे अजूनही काही भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि यामुळे देखील शेतीतलं उत्पादन जे आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे याची सदोष अंमलबजावणी. देन आहे ड्राय लँड अँड इनॲडिक्वेट इरिगेशन फॅसिलिटीज, की बऱ्याच वेळेला जमीन ही कोरडवाहू आहे, शेतजमीन जलसिंचन सुविधांचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे देखील उत्पादन जे आहे ते कमी होतं. देन आहे लॅक ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवलाची कमतरता. दिस इज अनदर वन प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चर सेक्टर. इम्प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ रुरल अँड डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे ग्रामीण विकासासाठीच्या ज्या योजना असतात त्यांची अयोग्य पद्धतीनं केलेल्या अंमलबजावणीमुळे देखील कृषी क्षेत्राला समस्या निर्माण झालेल्या आहेत. लॅक ऑफ मार्केटिंग फॅसिलिटी म्हणजे प्रॉपर मार्केटिंग फॅसिलिटी अवेलेबल नसल्यामुळं, विपणन व्यवस्था अवेलेबल नसल्यामुळं बऱ्याच वेळेला शेतीमालावरची विपणन प्रोसेस असेल, त्याचबरोबर शेतीमालाला योग्य दर असेल, भाव असेल याची कमतरता किंवा मिळत नाही आणि त्याच्यामुळे देखील शेतमालाला समस्या होतात. आणि इम्पॅक्ट ऑन क्लायमेट चेंज, हवामानात सातत्यानं होणारे बदल हे शेतीतली उत्पादकता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणजे दीज ऑल प्रॉब्लेम्स ऑफ इन agriculture sector. In the agriculture sector, first problem we seen here, the decrease in average size of land holding lead to low productivity. जमिनीची उत्पादकता कमी होऊन नंबर ऑफ स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या वाढले. एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड लीडिंग टू सॉइल डिग्रेशन. रासायनिक खते आणि कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होत चाललेली आहे. ॲग्रिकल्चर इनडॅबिटनेस, कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म, ॲडव्हर्स क्रॉप पॅटर्न असेल पीक पद्धतीचा, ड्राय अँड इनॲडिक्वेट इरिगेशन फॅसिलिटी असतील, जमिनी कोरडवाहू जमिनी आणि जलसिंचन सुविधा, इम्प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकासाची अयोग्य अंमलबजावणी, लॅक ऑफ मार्केटिंग फॅसिलिटी म्हणजे विपणन व्यवस्थेची कमतरता आणि हवामान बदलाचा परिणाम, या सर्व समस्या कृषी क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या या सर्व समस्या आहे. आता याच्यावरती सरकारनं कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत म्हणजे मेजर्स अंडरटेकन बाय द गव्हर्नमेंट फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. कृषी क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याविषयीची माहिती आपण आता घेणार आहोत. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वालिटी ऑफ सीड ॲट रिझनेबल रेट म्हणजे बी बियाणांचं वितरण म्हणजे योग्य दरामध्ये, वाजवी दरामध्ये बी बियाणांचं शेतकऱ्यांना वितरण केलं जातं. हा एक उपाययोजना आपण बघत आहोत की शेती व्यवसायाच्या समस्या अभ्यासल्यानंतर त्याच्यावरती सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वालिटी सीड्स ॲट अ रिझनेबल रेट, इन्क्रीज इन अ नंबर ऑफ आउटलेट फॉर अ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड डिस्ट्रीब्युशन. खतं आणि कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात वाढ झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना खतं आणि जे कीटकनाशक आहेत ही सहजपणे उपलब्ध व्हावीत, त्या भागांमध्ये उपलब्ध व्हावीत याच्यासाठी अशा केंद्रांची म्हणजे कृषी केंद्रांची संख्येत वाढ करण्यात आलेली आहे. डेव्हलपमेंट ऑफ इरिगेशन फॅसिलिटी, जलसिंचन सुविधा ज्या आहेत की पाणी हे शेतीसाठी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. तर पाण्याच्या सुविधा, जलसिंचन प्रकल्प राबवले गेल्यामुळे जलसिंचन सोयीचा विकास करण्यावरती भर दिला गेलेला आहे. इलेक्ट्रिफिकेशन ॲग्रिकल्चर पंप अँड इफर्ट प्रोव्हाइडेड इलेक्ट्रिसिटी ऑन डिमांड.
शेतपंपांचं विद्युतीकरण केल्यामुळं मागणीनुसार वीज पुरवठा, की ज्या ठिकाणी विजेची जशी मागणी असेल त्यानुसार पुरवठा करण्यास प्राधान्य दिलेलं आहे. देन आहे फायनान्शियल असिस्टंट ॲज पर रिक्वायरमेंट, आवश्यकतेनुसार जसं शेतीमालाला जो कर्ज पुरवठा, पतपुरवठ्याची जशी आवश्यकता असेल त्यानुसार कर्ज उपलब्ध करून दिली जातात. याच्यावरती सरकारने उपाययोजना केलेल्या आहेत. द सेटिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केटिंग कमिटी एस्टॅब्लिश टू ॲग्रो एक्सपोर्ट झोन, होस्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर्स अँड ग्रेडिंग पॅकिंग फॅसिलिटी इफेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन. कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी उत्पादन निर्यात केंद्र, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरण, बांधणीची सुविधा यासारख्या उपलब्धता सरकारमार्फत यासारख्या सुविधांची उपलब्धता, यासारख्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचा फायदा देखील कृषी क्षेत्राला होत आहे. Creating awareness about the agriculture and information through the various use of mass media, marketing agriculture, profit making business. प्रसार माध्यमांच्या द्वारे कृषी विषयक माहिती प्रसारित करून नफा देणारे जी पिकं आहेत, तर कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय कसा होऊ शकतो याच्याबाबत दृष्टिकोनाची निर्मिती करण्यावर देखील भर दिलेला आहे. म्हणजे आपण बघत आहोत की या ठिकाणी मेजर्स इकॉनॉमिक सर्व्हेनुसार 2017-18 नुसार सरकारने कृषी क्षेत्रांच्या समस्यावरती कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वालिटी सीड ॲट रिझनेबल रेट, म्हणजे बी बियाणांचं दर्जेदार बी बियाणांचं वितरण करण्यावर भर दिलेला आहे. त्याचबरोबर कृषी आणि कीटकनाशकं किंवा कृषी क्षेत्राला आवश्यक असणारी खतं, कीटकनाशकं इत्यादीच्या वितरण केंद्रात वाढ झालेली आहे. जलसिंचन सुविधा म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ इरिगेशन फॅसिलिटी वाढलेल्या आहेत. इलेक्ट्रिसिटी ऑन डिमांड म्हणजे विजेची जशी मागणी असेल त्याच्यानुसार पुरवठा केलेला आहे. फायनान्शियल असिस्टंट ॲज पर रिक्वायरमेंट म्हणजे आवश्यकतेनुसार पतपुरवठा उपलब्ध करून देणं आणि वेगवेगळ्या ज्या APMC असेल, एस्टॅब्लिश ॲग्रो एक्सपोर्ट झोन असेल, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ॲग्रो एक्सपोर्ट झोनची स्थापना असेल, होस्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर्स असतील, तर फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र असतील, पॅकिंग आणि ग्रेडिंग सारख्या फॅसिलिटीज असतील, या सुविधा सरकारमार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. आणि एक अवेअरनेस की शेती व्यवसाय हा देखील एक नफा देणारा व्यवसाय होऊ शकतो याच्याबाबत अवेअरनेसची निर्मिती करणं, अशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. आपण ह्या उपाययोजना आर्थिक पाहणी अहवाल 2017-18 नुसार ज्या कृषी विकासासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये कृषी क्षेत्राला असणाऱ्या समस्या आणि त्याच्यावरती केलेल्या उपाययोजना याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आय होप दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ फॉर यू अँड थँक यू फॉर वॉचिंग.